सर्वांना नमस्कार. पतीला थोडाफार चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. त्यासाठी मी तुमची आभारी राहील. चला तर मग कथेकडे वळूया. जबरदस्तीचे लग्न भाग 4. मायाचा कुटील डाव आणि पत्राचं रहस्य. स्थळ होतं देशपांडे वाड्याच्या मागील भाग. वेळ होती रात्रीची. माया अंधारात कोणाशी तरी फोनवर बोलत होती. तिचा चेहरा पूर हास्याने भरला होता. तिला देशपांडे वाड्याची पूर्ण सत्ता हवी होती आणि त्यासाठी अर्णव आणि ईश्वरीचं विभक्त होणं गरजेचं होतं. माया कोणाशी तरी फोनवर बोलताना, काळजी करू नको शालिनी, म्हणजे तू फक्त बघत राहा. मी असं काही करणार आहे की अर्णव स्वतः त्या ईश्वरीला घराबाहेर काढेल. माझ्या हातात असे एक पत्र लागले जे ईश्वरीच्या चारित्र्यावर प्रश्न उठवेल. मायाने फोन ठेवला आणि तिच्या हातातलं एक जुनं पिवळं पडलेलं पत्र सावरलं. हे पत्र तिने बनावट बनवलं होतं, ज्यावर ईश्वरीच्या नावाचा उल्लेख होता. स्थळ होती अर्णवची बेडरूम. वेळ होती रात्रीची 11. अर्णव आउट हाऊस मधून परत आला होता. त्याचे डोळे रडून लाल झाले होते. तो रूम मध्ये शिरला तेव्हा ईश्वरी अजूनही जमिनीवर बसून काहीतरी वाचत होती. तिला बघताच अर्णवचा राग पुन्हा अनावर झाला. अर्णव म्हणाला, तू अजून झोपली नाहीस? काय शोधतेस? माझ्या घराची कागदपत्र की शालिनी दिलेली संपत्ती? ईश्वरीने शांतपणे उभी राहिली. तिने अर्णवच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले. मिस्टर अर्णव, तुम्हाला खरंच वाटतं का की प्रत्येक माणूस पैशाचा भुकेला असतो? मी फक्त विचार करत होते की ज्या शालिनीवर तुम्ही इतकं प्रेम करता, तिने तुम्हाला सोडून जाण्याचा निर्णय का घेतला असेल? अर्णव तिचा हात जोरात पकडत, तुझी हिंमत कशी झाली तिचं नाव घेण्याची? ती माझ्या आयुष्यातील सर्वात पवित्र गोष्ट आहे. तुझ्यासारख्या मॅनिप्युलेटिव्ह मुलगी तिची जागा कधीच घेऊ शकणार नाही. ईश्वरीला वेदना होत होत्या, पण तिने डोळ्यात पाणी येऊ दिलं नाही. पवित्रता मनात असते अर्णव सर, फोटोमध्ये नाही. तुम्ही एका मृत व्यक्तीच्या प्रेमापोटी जिवंत माणसांचा छळ करताय, हे कितपत योग्य आहे? अर्णवने तिला झटकलं आणि तो बाल्कनीमध्ये निघून गेला. बाहेर विजांचा कडकडाट सुरू झाला होता आणि पावसाच्या सरी कोसळू लागल्या होत्या. पत्राचा स्फोट आणि घराचा तणाव. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण कुटुंब नाश्त्याच्या टेबलावर जमलं होतं. दादासाहेब गंभीर होते. अचानक माया धावत खाली आली. माया माया म्हणाली, बाबा, आई, बघा मला काय सापडले. ईश्वरीच्या सामानात हे पत्र होतं. मायाने ते पत्र दादासाहेबांच्या हातात दिलं. अर्णवनेही कुतूहलाने ते पाहिलं. पत्रात लिहिलं होतं की ईश्वरीची आधी कोणा दुसऱ्या मुलावर प्रेम होतं आणि तिने फक्त पैशासाठी अर्णवशी लग्न केलं आहे. दादासाहेब रागाने, ईश्वरी, हे काय आहे? आम्ही तुला संस्कृत मुलगी समजूत घरात आणलं होतं आणि तू आमच्या विश्वासाचा घात केलास. ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तिने पत्र वाचलं. बाबा, हे खोटं आहे. मी असं काहीही केलं नाही आणि लिहिलेलं सुद्धा नाही. हे अक्षर माझं नाहीये बाबा. अर्णव जोरात हसत, बघितलं आई, मी म्हणालो होतो ना, ही मुलगी फक्त एका संधीच्या शोधात होती. ईश्वरी, आत्ताच्या आता या घरातून चालती हो. ईश्वरीने अर्णवकडे पाहिले. तिला अपेक्षा होती की कमीत कमी तो तरी तिची बाजू ऐकेल, पण कशाचं काय? तो कशाला ऐकेल तिची बाजू? काही आपलं. पण अर्णवच्या डोळ्यात फक्त तिरस्कार होता. ईश्वरी म्हणाली, ठीक आहे, जर तुम्हाला वाटतंय की मी दोषी आहे तर मी जाईन, पण लक्षात ठेवा, सत्य कधीच लपून राहत नाही. ईश्वरी आपली बॅग भरून घराबाहेर पडली. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. अर्णव खिडकीतून तिला जाताना बघत होता. त्याच्या मनात एक विचित्र कालवा होत होती. रात्रीचा तो प्रसंग, अर्णवची अवस्था. रात्रीचे 2 वाजले होते. पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हतं. अर्णवला झोप येत नव्हती. त्याला सारखं ईश्वरीचं ते शांत वागणं आठवत होतं.
तितक्यात त्याला ईश्वरीच्या उशीखाली एक डायरी सापडली. त्याने ती डायरी उघडली. त्यात ईश्वरीने आपल्या बाबांच्या आजारपणाबद्दल आणि शिक्षणाच्या स्वप्नांबद्दल आणि अर्णवने दिलेल्या वागणुकीबद्दल लिहिलं होतं. पण त्यात कुठेही पैशाचा किंवा दुसऱ्या मुलाचा उल्लेख नव्हता. उलट तिने लिहिलं होतं, अर्णव सर बाहेरून कितीही कडक असले तरी त्यांच्या डोळ्यात खूप मोठे दुःख पाहिले आहे मी. देव करो आणि त्यांचे ते दुःख दूर हो. अर्णव स्तब्ध झाला. ज्या मुलीचा त्याने छळ केला ती त्याच्या सुखासाठी प्रार्थना करत होती. तितक्यात अर्णवचा फोन वाजला. त्याच्या सिक्युरिटी गार्डचा फोन होता. गार्ड म्हणाला, सर ती मॅडम, ईश्वरी मॅडम त्या वाड्याच्या बाहेर असलेल्या जुन्या पुलापाशी पावसात बेशुद्ध पडल्या आहेत. अर्णवच्या काळजात धस्स झालं. तो कसलाही विचार न करता पावसात बाहेर धावला. अर्णव पुलापाशी पोहोचला. ईश्वरी तिथे पावसात भिजून पूर्णपणे गारची होती आणि तिला खूप ताप भरला होता. अर्णवने तिला आपल्या कवेत घेतलं. अर्णव म्हणाला, ईश्वरी डोळे उघड प्लीज ईश्वरी, आय एम सॉरी. त्याने तिला उचलून गाडीत घातलं आणि घरी आणलं. त्याने तिला स्वतः बॅग झोपवलं. रात्रभर तो तिच्या उशाची बसून होता. तिच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत राहिला. सकाळी जेव्हा ईश्वरीने डोळे उघडले तेव्हा तिला समोर अर्णव दिसला. पण अर्णवचे डोळे आज वेगळे होते. त्यात राग नव्हता तर एक प्रकारची काळजी होती. ईश्वरी अशक्त आवाजात, तुम्ही परत मला का आणलं? मला तर मी नको होते ना. अर्णव काही बोलणार इतक्यात माया रूममध्ये आली. तिचा चेहरा पांढरा पडला होता कारण तिचं कारस्थान उधळलं गेलं होतं आजच्या क्लॅन. अर्णव उभा राहिला आणि त्याने मायाकडे पाहिलं. वहिनी, या पत्रावरची साई पावसाने पुसली गेली पण त्याखाली तुमची अंगठी उमटली आहे. हे पत्र तुम्ही लिहिलं होतं ना? माया थरथरायला लागली. आता अर्णव काय करणार? तो मायाला शिक्षा देणार की पुन्हा ईश्वरीवर संशय घेणार? पुढील भागात अर्णव मायाचा पर्दाफाश कसा करणार? ईश्वरी आणि अर्णव मधील फ्रेंडशिपची पहिली सुरुवात. पण शालिनीचा मृत्यू ही आत्महत्या नव्हती तर खून होता या सत्याचा शोध अर्णव कप्ता घेणार. कथा आवडते ना? उद्याचा भाग अधिक रहस्यमय असेल. तुम्हाला कथा आवडली का ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.